नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वीची या काळाच्या भाळावरती ही कविता बघणार आहोत आणि ह्या कवितेचे लेखक आहेत उत्तम कोळगावकर. यांचा जो काही जन्म आहे तो 1949 साली झालेला आहे. तसेच ग्रामीण परिसराशी निगडीत अशा अनुभवांतून व प्रतिमा सृष्टीतून चिंतनशील कविता रचणारे हे कवी आहेत. ते या कवितेत असं म्हणतात की कोणतीही गोष्ट साध्य करायची असेल तर आपण श्रमाची तयारी ठेवावी. येणाऱ्या अडचणींना, समस्यांना न घाबरता सामोरे गेलो तर अशक्य असे काही नसते, हे या कवितेतून त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. चला तर बघूयात आता आपण या काळाच्या भाळावरती ही कविता. तर भाळ म्हणजेच काय तर कपाळ. तत्पूर्वी जर का तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ शेअर करायला, लाईक करायला आणि कमेंट्स करायला विसरू नका. चला तर बघूयात या काळाच्या भाळावरती ही कविता. या काळाच्या भाळावरती तेजाचा तुला वटिळा, या काळाच्या भाळावरती तेजाचा तुला वटिळा, आणि फुलू दे तुझ्या श्रमातून मानवतेचा इथे मळा. नित्य नवे तू पाही स्वप्ने साकाराया यत्न करी, नित्य नवे तू पाही स्वप्ने साकाराया यत्न करी. सूर्यफुलांच्या फुलवी बागा उजेड यावा घरोघरी, वाहत येवत समृद्धीच्या नद्याच सगळ्या खळाखळा, वाहत येवत समृद्धीच्या नद्याच सगळ्या खळाखळा. या काळाच्या भाळावरती तेजाचा तुला वटिळा, काट्यांमधल्या वाटांमधून चालत जा तू पुढे पुढे, काट्यांमधल्या वाटांमधून चालत जा तू पुढे पुढे. या वाटा मग अलगद नेतील पाऊस भरल्या नभाकडे, झळा उन्हाच्या सरुनी जातील नाचत येईल पानकळा, झळा उन्हाच्या सरुनी जातील नाचत येईल पानकळा. या काळाच्या भाळावरती तेजाचा तुला वटिळा, अंधाराला तुडवीत जाऊन घेऊन ये तू नवी पहाट, अंधाराला तुडवीत जाऊन घेऊन ये तू नवी पहाट. कणाकणाला उजेड देऊन उजळधरेचे दिव्य ललाट, डोंगर सागर फत्तर यांना सुवर्ण सुंदर देई कळा, डोंगर सागर फत्तर यांना सुवर्ण सुंदर देई कळा. या काळाच्या भाळावरती तेजाचा तुला वटिळा, उंच आभाळी घेऊन झेपा काढ शोधून नव्या दिशा, उंच आभाळी घेऊन झेपा काढ शोधून नव्या दिशा. नवीन वारे घेऊन ये तू नव्या उषा, करणी मधुनी तुझ्या गाऊ दे धरणीवरल्या शिळा शिळा, करणी मधुनी तुझ्या गाऊ दे धरणीवरल्या शिळा शिळा, करणी मधुनी तुझ्या गाऊ दे धरणीवरल्या शिळा शिळा. या काळाच्या भाळावरती तेजाचा तुला वटिळा, या काळाच्या भाळावरती तेजाचा तुला वटिळा. धन्यवाद.